मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, आमचे नेते सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब, माजी खासदार सन्मान्य निलेश राणे साहेब, माजी आमदार सन्मान्य प्रमोद गटाजी, माजी आमदार सन्मान्य मानेजी, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सावंतजी, सन्मान्य आमचे शैलेंद्र गंभीरजी, सन्मान्य आमचे अतुल काशीकरजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व बूथ प्रमुख, उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, तसेच आमचे पत्रकार मित्र, आज आपल्या रत्नागिरीच्या तिन्ही मतदारसंघाच्या बूथ संमेलनाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी आपल्याला हे संमेलन का बोलवलेलं आहे या बाबतीचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझ्यानंतर दोन प्रमुख मार्गदर्शन होणार आहे, म्हणून मी थोडक्यातच आपले विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार. बांधवांनो, आपण सगळेजण जे जमलेलो आहे, लोकसभेची निवडणूक आपल्या नजरेसमोर आहे आणि 7 मेला आपण सर्वजण ह्या मतदारसंघासाठी मतदान करणार आहोत. आपण इथे सर्वजण जमलेलो आहे, आपले पत्रकार मित्रही आहेत. मला वाटतं आपल्यापेक्षा त्यांना उत्सुकता फार आहे की नेमकं या संमेलनातून बातमी काय भेटते आणि ते काय चालवतात, हे आपल्यापेक्षा त्यांना फार उत्सुकता आहे. कारण का दररोज कार्यकर्ते म्हणून आपण आपल्या आपल्या विभागामध्ये काम करतोय, आपल्या आपल्या ग्रुपमध्ये काम करतोय आणि लगेच मध्ये कुठेतरी मोबाईल हातात आला तर कुठली ना कुठली तरी बातमी आपले पत्रकार मित्र चालवतात आणि आपल्यापेक्षा इकडचा उमेदवार ठरवण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये असल्यामुळे ते आपलं आपलं काम करत असतात. पण बांधवांनो, हे संमेलन हे काय उमेदवाराच्या बद्दल चर्चा करण्याचं संमेलन नाही. पत्रकार मित्रांना सांगेन की तुम्हाला कधी काही आज पाठवत नाही, म्हणून तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज निश्चित पद्धतीने देईल की रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार कोण आहे. अगर तुम्हाला चालवायचं असेल तर ब्रेकिंग न्यूज चालवा की रत्नागिरी सिंधुदुर्गच्या उमेदवाराचं नाव आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहे, हे चालू सभागृहामध्ये आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा जेव्हा आपल्या बूथमध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, पंचायत समितीमध्ये फिरत असताना त्याच्या नजरेसमोर एकमेव एक उद्दिष्ट आहे की मला पंतप्रधान मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आपल्या देशाचा पाहायचा आहे. ह्या उद्दिष्टाने म्हणून तुम्हाला काय विरुद्ध काय करायचं ते तुम्ही आणि आपल्या चॅनल पाहून घ्या. आम्हाला स्पष्ट माहिती आहे की ह्या रत्नागिरी सिंधुदुर्गाचा जो काय एक खासदारकीच्या निमित्ताने जो वनवास आहे तो ह्या 4 जूनला आम्हाला पुन्हा संपवायचा. कारण का गेली 10 वर्ष आम्हाला खासदार नेमकं कोण असतो हे आम्हाला कळलेच नाही. खासदार नेमका कसा असतो, तो लोकसभेमध्ये नेमकं काय बोलतो, कसा बोलतो, कुठले प्रश्न उचलतो हे आम्हाला आतापर्यंत कळलंच नाही. आम्ही शोधतोय की बाबा त्या पार्लमेंटमध्ये जेव्हा लोकसभेची टीव्ही सुरू असतो आणि अन्य विभागाचे खासदार बोलत असतात तेव्हा आमचा खासदार नेमकं काय बोलतो, कसा बोलतो हे आम्हाला आतापर्यंत कळलंच नाही. कारण मध्ये कोणतरी उठतो आणि वडापाव आणि पिझ्झा बद्दल बोलतो, आम्हाला वाटतं हा आमचा. कारण का या मतदारसंघाला एक इतिहास आहे. बॅरिस्टर नाटपाय असतील, मधुगंधटे साहेब असतील, सुरेश प्रभू साहेब असतील, निलेश राणे साहेब असतील, ह्याला एक इतिहास आहे आणि त्याच्यातून
निमित्ताने घसरण होऊन आतापर्यंत आले हे विनायक राऊत झालेले. म्हणून बाजूला हा मतदारसंघ आपल्याला ह्या निमित्ताने आपल्याला एक संधी मिळालेली आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला या 4 जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हा देशातल्या जेव्हा 5 क्रमांकाचे जेव्हा निकाल लागतील तेव्हा मोदी साहेबांनी अभिमानाने सांगितलं पाहिजे की मला सर्वात जास्त पाठिंबा कुठून मिळाला असेल तो रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून मिळाला असं काम तुमच्या माध्यमातून झालं. म्हणून तुम्ही कुठल्याच दुसऱ्या गोष्टीची चिंता करू नका. आपला तो चर्चेचा विषयच नाही. उमेदवार कोण होणार हा आपल्या चर्चेचा विषय आहे का नाही ते सोडून द्यायचं. या सभागृहाच्या बाहेर जात असताना तो विषय आपल्या नजरेसमोर नाही. हे वरिष्ठ मंडळी बघून घेतील. चव्हाण साहेब आहे, आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अमित शहा साहेब आहेत, मोदी साहेब ते पाहून घेतील. आपल्याला एक लक्ष नजरेसमोर ठेवायचे की ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या ग्रुपमध्ये जिथे तालुक्यामध्ये आपण फिरत असताना आपल्याला या मतदारसंघाच्या जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यांना या 10 वर्षाच्या वनवासातून बाहेर काढायचे. त्यासाठी जी ताकद लावायला लागेल कार्यकर्ते म्हणून, जो त्याग करायला लागेल कार्यकर्ते म्हणून, त्यांच्या समोर नमस्कार करायचा आहे, चमत्कार करायचा आहे, नमस्कार सगळ्या गोष्टी करण्याची तयारी आपली या 7 मे पर्यंत असली पाहिजे. कुठल्याही गोष्टीची तडजोड होता कामा नये. लक्ष एकच असलं पाहिजे की मला यावेळी माझा खासदार बसवायचा आहे आणि तो मी माझ्या जिद्दीने बसवणारच हा निर्धार करून तुम्ही लोकांना इथे निघून जाईल. बाकी करण्यासाठी ताकद देण्यासाठी आपले वरिष्ठ मंडळी आहे, नेते मंडळी आहे. शेवटी या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी जनतेने किती सहन करायचं, काय सहन करायचं? कुठला प्रश्न आपल्याकडे 10 वर्षापासून सुटलाय तुम्ही मला सांगा. कोण आपल्याला न्याय देतो आहे? देश पातळीचे विषय असतील, इकडच्या आंबा आणि काजू व्यावसायिकांचे विषय असतील, इथे हायवेचे विषय असतील, रेल्वेचे विषय असतील, कोण मांडण्यासाठी आपल्या नजरेसमोर आहे? कोण आपला ऐकायला येतो का? भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जेव्हा तुम्ही आपल्या गावामध्ये फिरता तेव्हा तुम्हाला गावचे लोक बोलतात अरे बाबा तू माझे प्रश्न सोडून दे, माझ्या गावासाठी निधी आणून दे, इथे जरा हायड्रास टॉवर लावून दे. तेव्हा तुमच्याकडे उत्तर असतं का? नसतं. म्हणून बाजूला ह्या निमित्ताने तुम्ही हा मुद्दा केला पाहिजे की आता बस. आता या 4 जून नंतर मी जेव्हा माझ्या गावामध्ये फिरीन आणि मी कुठलाही ग्रामस्थ जेव्हा माझ्या हातात निवेदन हे घ्या माझ्या गावासाठी जरा तुम्ही निधी आणून द्या, तेव्हा तुम्ही हक्काने सांगितलं पाहिजे द्या आपली हातात निधी मला निवेदन द्या, मी माझ्या खासदार साहेबांकडून तुमच्या गावातले निधी आणून दाखवतो. हे उत्तर तुमच्या तोंडात फार वाईट अवस्था आहे. आता मी हल्ली 2 आठवड्यावर मी आपल्या एपीएमसी मार्केटमध्ये गेले. असंख्य आपले आंबा व्यवसाय तिथे असतील. आज आंब्याची या सीझनला काय परिस्थिती आहे ना हे आपल्या सगळ्या आंबा व्यवसायाला माहिती आहे. काजूचा दर काय आहे हे आमच्या जटार साहेब आणि हे असंख्य काजू व्यवसायी तिथे काजू शेतकरी सांगू शकतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी आजकालच्या निवडून गेलेल्या खासदारांनी कधी आवाज उचलला होता का? काय परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केला का? तर त्याचं उत्तर नाही. पण मी जेव्हा त्या एपीएमसी मार्केटमध्ये बसलेलो आणि त्या पांढरेने एपीएमसी मार्केट आणि असंख्य आपल्या रत्नागिरीचे काय बागायतदार पण आहे, त्यांनी जेव्हा मला प्रश्न सांगितले की नितेशजी असे प्रश्न आपल्याला केंद्र सरकारकडून सोडवायचे, मी तिथूनच सन्मान्य राणे साहेबांना फोन केला. राणे साहेब दिल्लीमध्ये होते. मी राणे साहेबांनी संबंधित बागायतदारांशी बोलले, प्रश्न समजून घेतले. दुसऱ्या दिवशी कॅबिनेटला गेले आणि ते सगळे प्रश्न मार्ग लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अशी परिस्थिती आपल्याला या निमित्ताने पाहिजे. आम्ही काय करायचा? देशामध्ये पंतप्रधान आहेत ना, त्यांना जोडीला आता आमचा खासदार पण इथे हवा आहे. जेव्हा आम्हाला कुठलाही प्रश्न मोदी साहेबांकडे घेऊन जायचे असतील तेव्हा त्याचा माध्यम त्याचा प्रतिनिधी तिकडचा खासदार असतो. आणि आपल्याला या वेळी ह्या निमित्त निवडणुकीच्या निमित्ताने निर्धार करायचा आहे
की यावेळी या मतदारसंघाचा खासदार हा आपल्या महायुतीच्याच विचाराचा असेल आणि तो आम्ही निवडून इथून पाठवणार, हा निर्धार तुम्ही सगळेजण कराल अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. बांधवांना बोलण्यासाठी खूप आहे, आता 30-32 दिवस तुमच्या समोर बोलायचीच आहे. तुम्हाला आवडत नसेल तरी आमचे चेहरे बघायचेच आहे, दुसरा पर्याय नाही. कुठे ना कुठेतरी आम्ही तुम्हाला दिसणारच, नमस्कार करणारच, कुठेतरी तुमच्या खांद्यावर हात टाकणारच. म्हणून आज या सगळ्याच गोष्टींचा तुम्हाला कंटाळा लागणार नाही. फक्त एवढा या निमित्ताने विनंती करेल, हेवे जाऊ सगळे विसरा. आपण आता युद्ध भूमीवर आहोत. युद्धामध्ये आपण जेव्हा उतरतो तेव्हा कुठलेही नियम कायदे नसतात. सगळ्या गोष्टी हे देशासाठी अर्पण करायचे असतात, देशासाठी त्याग करायचे असतात आणि हे सैनिक, हे महायुतीचे सैनिक म्हणून तुम्हाला आता मैदानात उतरायचं आहे. आणि हे युद्ध हे आपल्याला 7 मेच्या निमित्ताने 4 जूनला मोदी साहेबांना जिंकून द्यायचं आहे. हा निर्धार तुम्ही ह्या निमित्ताने कराल एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलात, निश्चित पद्धतीने आज समाधान वाटलं की रत्नागिरीमध्ये आपली ताकद हे फक्त भूतअध्यक्षांचा यादव एवढा मिळावा असेल तर मग बाकी सगळ्यांचे तर कार्यक्रम विचारायची गरजच नाही. म्हणून हा इकडचा खासदार आता फिक्स झालेला आहे. फक्त औपचारिकता, फक्त 4 जूनला जाहीर करण्याची बाकी आहे. म्हणून तुम्ही सगळेजण एक दुसऱ्याबरोबर काम कराल, ताकदीने उभे राहाल आणि भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो आणि आपले RPI असो, आपण सगळेजण एकत्र मिळून सन्मान्य मोदी साहेबांकडचा खासदार देऊया एवढी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.